महात्मा फुले कृषी विकास केंद्र यांच्यामार्फत निघालेल्या कृषी पदाच्या भरती संबंधीची जाहिरात या ठिकाणी निघालेली आहे. यामध्ये कृषी मित्र पदाच्या 30,500 प्लस जागा या विभागामार्फत भरल्या जाणार आहेत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती. तर या कृषी मित्र पदासाठी लागणारी पात्रता, कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. तर व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा नवनवीन अपडेट्स सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वप्रथम आपल्या ब्राउझरवरून महात्मा फुले कृषी विकास केंद्र यांच्या वेबसाईटवरती यायचं आहे. याची डायरेक्ट लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. यामध्ये प्रत्येक गावात एक कृषी मित्र नेमण्याकरिता एकूण 30,500 इतक्या जागांसाठी ही मोहीम सुरू केलेली आहे. यामध्ये मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील ग्रामीण भागातील तरुणांना ही सुवर्ण संधी असणार आहे. याचे जे काही मानधन असणार आहे ते तुम्ही येथे पाहू शकता. कामाच्या स्वरूपानुसार आणि अनुभवानुसार 20,000 पर्यंत कमवण्याची संधी येथे तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याच्याच खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कृषी मित्र म्हणजे काय याची सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्याच्याच खाली भरतीचा तपशील आणि पात्रता काय आहे हे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. यामध्ये पात्रता आणि अटी पुढील प्रमाणे असणार आहे. यामध्ये तुमचे वय हे 18 ते 35 पर्यंत असणे गरजेचे आहे. त्यानंतर शिक्षण 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. जर यामध्ये कोणाची कृषी पदवी किंवा डिप्लोमा झाला असल्यास त्यांना येथे प्राधान्य येण्यात आहे. त्यानंतर या भरतीचे क्षेत्र हे मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील सर्व गावांमध्ये असणार आहे. याची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षेतील गुण आणि शालेय गुणवत्ताच्या आधारे करण्यात येणार आहे. त्यानंतर येथे तुम्ही यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे पाहू शकता. यामध्ये 10वीचे मार्कशीट, 12वीचे मार्कशीट, पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे 5 प्रकारचे डॉक्युमेंट येथे तुम्हाला लागणार आहेत. यानंतर तुम्ही कृषी मित्राच्या मुख्य जबाबदाऱ्या पाहू शकता. यामध्ये काय काय जबाबदार असणार आहेत हे तुम्ही येथे पाहू शकता. यामध्ये शेतकऱ्यांशी संपर्क साधणे, योजनांची माहिती देणे, तंत्रज्ञानाचा प्रसार करणे ह्या जबाबदाऱ्या येथे असणार आहेत. त्यानंतर खाली कृषी मित्र बनण्याचे फायदेही पाहू शकता. त्याच्याच खाली स्क्रोल करून येथे तुम्हाला आत्ताच अर्ज करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर येथे नवीन पेज लोड होईल. त्यानंतर येथे तुम्हाला अशा प्रकारे एक नवीन गुगल फॉर्म ओपन झालेला दिसेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीने हा फॉर्म ओपन करायचा आहे. त्यानंतर खाली लागणारी सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्यानंतर खाली नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आता तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. यामध्ये तुमचे संपूर्ण नाव टाकायचे आहे. जसे 10वीच्या मार्कशीटवरती नाव आहे तसेच इथे सुद्धा नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी यामध्ये टाकायचा आहे. त्याच्याच खाली तुम्हाला तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुमचे जे शिक्षण झाले आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर येथे तुम्हाला आता 10वीचे आणि 12वीचे मार्कशीट अपलोड करायचे आहे. त्यानंतर खाली नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आता तुम्हाला येथे तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड केल्यानंतर खाली तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे अपलोड करायचे आहे. त्यानंतर खाली तुमच्याकडे काही सपोर्टिंग डॉक्युमेंट असल्यास तेही तुम्ही येथे अपलोड करू शकता. अन्यथा नेक्स्ट या बटनावरती क्लिक करू शकता. नेक्स्ट केल्यानंतर आता तुम्हाला येथे याची जी काही 250 रुपयेची फी आहे ती येथे तुम्हाला करायची आहे. यासाठी तुम्हाला खाली सिलेक्ट पेमेंट मेथड याच्या खाली चूज या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्ही पेमेंट बँकमार्फत किंवा UPI द्वारे हे पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर पेमेंटचा स्क्रीनशॉट या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि त्याचा UTR नंबर यामध्ये खाली टाकायचा आहे आणि खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे.
तर अशा प्रकारे हा ऑनलाईन फॉर्म भरायचा होता. याबद्दल काही शंका असल्यास तुम्ही खालीच कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मांडू शकता. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.